नमस्कार मंडळी. तर आज मी बनवत आहे कढीपत्त्याची चटणी. अजिबात कडू नाही आणि केसांसाठी एकदम आरोग्यदायी. चला आता मग बघूया. तर इथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे, कढीपत्ता, जवस म्हणजेच फ्लॅक्सीड, पांढरे तीळ, उडीद डाळ, मेथी थोडीशी, थोडंसं जिरं आणि 4-5 लसूणच्या पाकळ्या. तर एका भांड्यामध्ये मी अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे. त्यामध्ये सुकं खोबरं घालून त्याला छान असं गोल्डन होईस्तोवर फ्राय करायचं आहे. खोबरं छान फ्राय करा, नाहीतर चटणी लवकर खराब होऊ शकते. जितकं खोबरं चांगलं फ्राय होईल तेवढी ही चटणी जास्त काळ टिकेल. त्यानंतर मी इथे फ्लेक्सीड घेतलेलं आहे आणि यालासुद्धा छान फ्राय करून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यातच मी तीळ घातला आहे, कारण की या दोघांनाही फ्राय व्हायला एकच टाईम लागतो त्यामुळे. त्यानंतर पांढरे उडीद डाळ, ते सुद्धा छान असे फ्राय करून घेतलेलं आहे. एकदम जास्त नाही, उडीद डाळ लगेच फ्राय होतात. त्यानंतर यामध्ये थोडीशी मेथी, जिरं आणि लसूण फ्राय झाल्यानंतर कढीपत्त्याची पानं छान खुळखुळ आवाज येईपर्यंत फ्राय करायची आहे. आता हे सगळं गार झाल्यानंतर एका मिक्सरमध्ये हे सगळं एकत्र करायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तिखट जास्त तुम्ही घालू शकता. इथे मी 1 चमचा तिखट घातलेला आहे, मीठ चवीनुसार आणि छान ह्याला बारीक वाटून घेतलेलं आहे. एकदम पण बारीक नाही, असं रफली बारीक केलेलं आहे. आणि ही चटणी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, वरण भातासोबत, नुसत्या भातावर तूप घालून, चटणी घालून नुसतीही खाऊ शकता किंवा अशी कोरडीही 1 चमचा खाऊ शकता. खूप छान लागते. नक्की करून बघा आणि नक्की करा, कारण की केसांसाठी टॅबलेट्स खाण्यापेक्षा ह्या चटण्या नक्कीच फायदेशीर ठरतात. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. आणि अशाच नवीन नवीन चटण्यांसाठी मला फॉलो करा. थँक्यू.